मी प्राध्यापक सोमनाथ रामचंद्र पावडे, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण FY BCom या वर्गातील मराठी विषयातील भाषा, साहित्य आणि कौशल्य विकास या विषयाअंतर्गत येणाऱ्या निबंध या साहित्य प्रकाराची ओळख आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी पासून निबंध हा साहित्य प्रकार आपण अभ्यासत आहोत. इव्हन अनेक प्रकारचे निबंध आपण या अगोदर लिहिलेले आहेत, पण निबंध हा साहित्य प्रकार मराठी साहित्यामध्ये कशा प्रकारे रुजला, कुठून आला आणि निबंधाची व्याख्या, निबंधाचे प्रकार याविषयी आपण आज खऱ्या अर्थाने माहिती घेणार आहोत. निबंध हा जो साहित्य प्रकार आहे, निबंध या शब्दाची व्युत्पत्ती जर आपण बघितली, निबंध हा शब्द कुठून आला मराठी साहित्यामध्ये याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येईल, निबंध या शब्दासाठी आपण इंग्रजी भाषेमध्ये एसे हा शब्द आपण वापरतो. फ्रेंच भाषेमधील एसेर म्हणजे प्रयत्न करणे, या शब्दापासून एसे हा शब्द इंग्रजी भाषेमध्ये रूढ झाला आणि त्या एसे या शब्दालाच पर्यायी शब्द म्हणून आपण मराठीमध्ये निबंध हा साहित्य प्रकार आपण मानतो किंवा निबंध हा शब्द आपण मानतो. आता खऱ्या अर्थाने निबंध म्हणजे काय, या शब्दाची फोड, तिचा विग्रह ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की नि अधिक बंध म्हणजे बांधणे. निबंध म्हणजे नियमांनीबद्ध असणारा, उपाययोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त नीटपणे मांडलेले विचारांची उपयुक्तता असं मुद्देसूद लेखन करणे म्हणजे निबंध होय. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, निबंध हा साहित्य प्रकार म्हणजे गद्य साहित्य प्रकार आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे असे जे विचारवंत आहे त्या विचारवंतांचे म्हणणे आपल्याला दिसून येतं. निबंधाची व्याख्या जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल का वेगवेगळ्या विचारवंतांनी, निबंध लेखकांनी निबंधाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. इव्हन अनेक व्याख्या आपल्याला निबंधाच्या दिसतात. त्यातल्या काही व्याख्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल का निबंध हा साहित्य प्रकार नेमकी किती खोलपर्यंत त्याची वाली व्याप्ती आहे. पहिली व्याख्या बघा, एखाद्या विषयासंबंधी केलेले स्पष्टीकरणात्मक, विवरणात्मक लेखन म्हणजे निबंध. दुसरी व्याख्या अशी सांगते, एखाद्या विषयासंबंधी केलेले माहितीपूर्ण विवेचन म्हणजे निबंध. तिसरी व्याख्या काय म्हणते, एखाद्या विषयाची विविध अंगे सांगून त्यावरील भिन्न भिन्न मतांचे खंडन मंडन करून त्यातून काही निष्कर्ष काढणे याला निबंध रचना असे म्हणतात. तिसरी व्याख्या मित्रांनो यापेक्षा थोडीशी वेगळी आपल्याला दिसते. त्यामध्ये विचारवंत म्हणतात, तर्कशुद्ध रीतीने केलेले, बुद्धीला आव्हान करणारी, सर्व सिद्धांत साधार व सप्रमाण मांडणारी, इतिहास, अनुभव व अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना म्हणजे निबंध. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की मग एखाद्या विषयासंबंधी केलेले स्पष्टीकरणात्मक किंवा विवरणात्मक लेखन म्हणजे नेमकी काय, किंवा पुढील व्याख्यामध्ये माहितीपूर्ण, त्यानंतर भिन्न भिन्न प्रकारच्या मतांचे खंडन मंडन करणे, हे सर्व निबंध साहित्य प्रकारामध्ये आपल्याला दिसून येतं. खरं तर निबंध हा साहित्य प्रकार लिखाण करणं जितका अवघड आहे विद्यार्थी मित्रांनो, तितका सोपा पण आहे. बघा, आपण ज्यावेळी सकाळी उठतो, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी आपण देवपूजा करतो त्यावेळी तर
देवपूजा करत असताना त्या देवाला सुंदर अशा पुष्पांची माळ आपण देवाला परिधान करत असतो. ज्यावेळी त्या पुष्पांची माळ ज्यावेळी आपण देवाला परिधान करतो ना, त्यावेळी आपण अगोदर काय करतो, ज्या आपल्या परसदारावर दारात आपण जे सुंदर सुंदर फुलांची झाडे लावलेली आहेत, त्या झाडांमधनं जे अतिशय छान दिसणारे चांगले चांगले जे फुलं आहे, ते फुलं आपण तोडून आणतो आणि त्या चांगल्या चांगल्या फुलांची आपण एक माळ तयार करतो, हार तयार करतो आणि ती सुंदर असा हार किंवा ती माळ आपण देवाला परिधान करतो. आपल्याला निबंध लेखनामध्ये तेच करायचं आहे. जे सुंदर विचार आपण वाचलेले आहे, ऐकलेले आहे, त्यांची गुंफण आपल्याला फक्त लेखनबद्ध करायची आहे आणि ते लेखनबद्ध करणं म्हणजेच निबंध लिहिणं. त्यामध्ये काही जे मत आहे त्या मतांचं आपण खंडन मंडन करू शकतो. एखादा विचार आपल्याला आवडला तर त्या आवडलेल्या विचारांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण ते विचार मांडणं किंवा तो विचार जर आपल्याला आवडला नाही तर त्याचं खंडन करणं किंवा त्याचं मंडन करणं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याला करायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून ते तर्कशुद्ध बुद्धीने आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळी आपण निबंध लिहितो आहोत तर निबंध लिहित असताना त्याला साजेसा असा सिद्धांत साधार अशा प्रकारची मांडणी ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी त्याला जो पुरावा आपण देतो तो तितका सबळ असणं हा आवश्यक आहे आणि म्हणून निबंध हा जो काही साहित्य प्रकार आहे त्यामध्ये या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो आणि म्हणून निबंध हा जो काही साहित्य प्रकार आहे या निबंध साहित्य प्रकाराचा खऱ्या अर्थाने 3 स्तरावरती आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता 3 स्तरावरती का विचार करावा लागतो? याचं कारण असं आहे की निबंधाचे 7-8 प्रकार आहेत. त्याही पुढे जाऊन नवनवीन साहित्य निबंधामध्ये नवनवीन प्रकार पण रूढ होत आहे हे आपल्याला दिसून येतं आणि म्हणून 3 स्तरावरती जेव्हा आपण निबंधाचा विचार करतो त्यावेळी अतिशय चांगल्या प्रकारे आपण निबंध लेखन करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला स्तर जो आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रण अथवा चरित्रात्मक निबंध लेखन. आता व्यक्तिचित्रण किंवा चरित्रात्मक निबंध लेखन करताना आपल्याला काय करावं लागतं? यामध्ये प्रामुख्याने आत्मचरित्रात्मक अनुभवपर लेखन असते. अशा निबंधामध्ये अनुभव कथनातून आजूबाजूच्या गोष्टीवर भाष्य केलेले असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला तो आपलं जीवन जगत असताना अनेक चांगल्या वाईट प्रकारचे अनुभव त्याला येत असतात आणि ते अनुभव तो त्या निबंधामध्ये मांडत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो हे मांडत असताना त्याला त्याचा जो आधार आहे तो आधार तितकाच सबळपणे देणं आवश्यक असतं. इव्हन दुसरा जो स्तर आहे तो दुसरा स्तर आहे वास्तव आणि वस्तुनिष्ठ. आता या स्तरावर लेखक स्वतःबद्दल न लिहिता विज्ञान, साहित्य, राजकारण, अर्थशास्त्रीय, वाणिज्य विषय अशा विषयावरती लिहित असतो. आता बघा व्यक्तिचित्रण अथवा आत्मचरित्रात्मक निबंधामध्ये आपण काय करतो? जे अनुभव आपल्याला स्वतःला आलेले आहे त्या अनुभवांचं कथन आपण त्या निबंधामध्ये करत असतो. पण वास्तव आणि वस्तुनिष्ठ निबंधामध्ये आपल्याला आपल्या स्वतःविषयी आपण लिखाण करत नाही. त्याचं कारण असं आहे की जे विज्ञानाने सांगितलं किंवा साहित्यामध्ये, राजकारणामध्ये, अर्थशास्त्रामध्ये जे आपण वाचलेलं आहे ते वाचलेलं ते विचार मित्रांनो या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचारांचं खंडन आणि मंडन करण्याचा आपल्याला या ठिकाणी आपण ते करू शकतो. म्हणजे वैज्ञानिक विषय एखादे विचार आपल्याला आवडले तर त्याचं मंडन आपण या ठिकाणी करू शकतो किंवा त्याचं नाही आवडले त्याचं खंडन आपण या ठिकाणी करू शकतो. त्या प्रकारे तिसरा स्तर आहे तो म्हणजे अमूर्त वैश्विक. म्हणजे या स्तरामध्ये लेखक अत्यंत अमूर्त कल्पनांबद्दल लिहितात. जसे निबंध त्रयस्थपणे लिहिले जातात आणि त्यात क्वचित वस्तुस्थितीतील किंवा अनुभवात्मक जे काही उदाहरण आहे ते उदाहरणं या ठिकाणी दिले जातात. म्हणून एक अमूर्त वैश्विक स्तरावरचे निबंध या ठिकाणी आपण हा तिसरा स्तर आपल्याला करावा लागतो. हे तिन्ही स्तर अधिक समजण्यासाठी आपल्याला निबंधाचे जे प्रकार आहे त्या निबंधाचे प्रकार आपण बघू. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे 3 स्तर जे आहे हे 3 स्तर आपण का केले हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजेल.
आता हे बघा, निबंधाचे जे प्रकार आहेत, खरे तर निबंधाचे मी मागा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अनेक प्रकार पडतात. यामध्ये काही ढोबळ प्रकारांचा आपण विचार करणार आहोत. आता वर्णनात्मक निबंध प्रकार हा जो आहे, यामध्ये वर्णनात्मक मध्ये आपण काय लिहितो, एखादा व्यक्ती असेल किंवा प्रसंग असेल, त्याचे वर्णन आपण करत असतो. यात कल्पना जी आहे, त्या कल्पनेला या ठिकाणी वाव असतो. म्हणजे आपण एखादं स्थळ बघितलं किंवा प्रसंग बघितला, एखादा सुंदर देखावा बघितला. विद्यार्थी मित्रांनो बघा, आता काही दिवसांनी पाऊस सुरू होईल आणि पाऊस सुरू झाला की डोंगरावर जे काही डोंगर आहे, जे आपल्याला पूर्णपणे जळालेले निष्पर्ण असे झाडं त्या डोंगरावरचे दिसतात. तो डोंगर अतिशय वृक्ष झालेला दिसतो. पण ज्यावेळी पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर तो डोंगर अतिशय हिरवागार होतो आणि आपले डोळे सुद्धा सुकावतात. आणि मग त्या डोंगराकडे बघितल्यानंतर आपल्याला किती छान वाटतं. तशाच प्रकारचं तो जो देखावा आहे, पण तो देखावा पाहिल्यानंतर तो शब्दामध्ये उतरवणं ही सुद्धा एक कला असते. म्हणून असे दृश्य, एखादी व्यक्ती असेल, प्रसंग असेल किंवा निरीक्षण शक्ती आपली कशी आहे, त्या घटकांची शब्दबद्धता आपल्याला त्यामध्ये करता आली पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये परत एक आपली जी सृजनशीलता आहे, ती सृजनशीलतेला या ठिकाणी वाव आहे. नवीन सुरू काहीतरी सांगण्याची या ठिकाणची इच्छा आपली नक्कीच पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून ह्या निबंधामध्ये वर्णन आपल्याला करावं लागतं एखाद्या गोष्टीचं. म्हणजे बघा, जसं आपण चांदण्या रात्रीची सहल यावरती आपण निबंध लिहिला असेल, चांदण्या रात्री पडलेल्या असतात, किंवा मी पाहिलेला पहिला पावसाळा, पावसाळ्यातील एक दिवस, हे जे विषय आहे याच्यामध्ये वर्णनात्मकता आपण आणलेली असते. मग ती जी गोष्ट आहे, म्हणजे एक भीषण अपघात असा एखादा विषय असेल, मग एखादा भीषण असा अपघात आपण बघितला, तर त्याचं हुबेहूब वर्णन आपण त्यामध्ये करतो आणि म्हणून आपण याला वर्णनात्मक निबंध असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कथनात्मक निबंध साहित्य प्रकार. आता कथनात्मक निबंध म्हणजे काय, तर व्यक्ती, वस्तू, प्राणी, निसर्गाचे घटक, सजीव निर्जीव घटकांवर लेखन असावे. आता हा निबंध लिहित असताना प्रथम पुरुषी एकवचनी भाषेमध्ये हा कथनात्मक भाषा शैली या ठिकाणी असावे, लक्षात घ्या. यामध्ये आपली जी भावना जी आहे, किंवा आपण ज्या सुख आणि दुःख जे आपण अनुभवलं असेल, आपल्या मनातील जे विचार असेल, किंवा प्रत्यक्षपणे आपण घेतलेले जे अनुभव आहे, आपल्या भविष्यकाळातील असेल, भूतकाळातील असेल, हे विचार आपण त्या कथनात्मक पद्धतीने आपण या विषयामध्ये मांडत असतो. यामध्ये साधारणतः म्हणजे जुने पुणे किंवा मी केलेला पराक्रम अशा प्रकारचे जे काही विषय आहे, या विषया संदर्भात आपण या ठिकाणी निबंध लिहू शकतो. मला आवडलेला पर्वत अशा प्रकारचे जे विषय आहे, या विषयावरती आपण निबंध लिहू शकतो. कारण एक कथनात्मक एक कथा याच्यामध्ये येणं अपेक्षित असते आणि म्हणून याला कथनात्मक निबंध प्रकार असं आपण म्हणत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की सजीव निर्जीव घटकांवर सुद्धा आपण ते लिहू शकतो, पण प्रथम पुरुषी एकवचनी भाषा शैली या ठिकाणी वापरणं आपल्याला आवश्यक आहे. तिसरा साहित्य प्रकार आहे तो म्हणजे चिंतनात्मक निबंध प्रकार. हा जो चिंतनात्मक निबंध प्रकार आहे, त्याच्यामध्ये प्राणी, निसर्ग, व्यक्ती, त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल, आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून मानले जाते. याच्यामध्ये अनेक संत, पंत, तंत हे होऊन गेले आणि यांच्या साहित्याचा जो अभ्यास आहे, किंवा आपली भारतीय संस्कृती असेल, महाराष्ट्राची संस्कृती असेल, जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्यावेळी आपण उच्चारतो, त्यावेळी आपली छाती फुगून येते. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय ग्रेट असे राजा महाराष्ट्रातले नव्हे तर संपूर्ण भारतातले होऊन गेले. आणि म्हणून त्यांच्याविषयीचे जे चिंतन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे विचार पेरले, त्या विचारांवरती निबंध लिहिणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आर्थिक कार्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारण, ग्रेट छत्रपती असे जे काही चिंतनात्मक निबंध आहे. त्याच प्रकारे धार्मिक ग्रंथ जे आहे, त्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आपला हवा. कारण संतांविषयी ज्यावेळी आपण लिहितो किंवा धार्मिक ग्रंथ आहे,
तुम्हाला माहित असेल रामायण, महाभारत यासारखे ग्रेट ग्रंथ असे आपल्याकडे लिखित स्वरूपामध्ये आहे. त्यांच्याविषयी चिंतन मांडण्याची एक आपल्याला संधी या ठिकाणी मिळते आणि म्हणून चिंतनात्मक निबंध हा साहित्य प्रकार आपल्याला दिसतो. पुढील निबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे कल्पनात्मक निबंध. हा कल्पनात्मक निबंध आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमची जी कल्पना शक्ती आहे त्या कल्पना शक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये वाव असतो. तुम्ही एखादी गोष्ट पाहिलेली पण नसेल, पण तुमच्या कल्पना शक्तीने ती गोष्ट तुम्ही तयार करू शकता आणि ते तुमच्या निबंधामध्ये मांडू शकता. त्याच्यामध्ये काव्यात्मकता, काल्पनिक प्रसंग, भविष्य काळावरती आपण भाष्य करू शकतो. म्हणजे भविष्यामध्ये असं असं होऊ शकतं हे आपण त्यामध्ये भाष्य करू शकतो. आणि ते जरी प्रत्यक्षात घडलेले नसले पण आपल्या कल्पनेच्या साह्याने आपण तो निबंध जास्तीत जास्त प्रकारे आपल्याला रंगवता येतो. एखादी कादंबरी जेव्हा आपण वाचतो त्यावेळी कादंबरीमध्ये बघा लेखक हा काल्पनिकता मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये मांडत असतो. तोच प्रकार आपल्याला ह्या निबंधामध्ये मांडायचा आहे की कल्पना शक्तीच्या साह्याने आपण लिहायचं आहे. म्हणजे यामध्ये जे काही विषय येतात ह्याच्यामध्ये मी पाहिलेले स्वप्न किंवा मला भेटलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आपण कल्पना केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज मला भेटले आणि त्यांनी मला कशा प्रकारे मार्गदर्शन केले. मला भेटलेले आंबेडकर, मला भेटलेले सावरकर अशा प्रकारचे निबंध जे आहेत ते निबंध आपण या कल्पनात्मक निबंधामध्ये आपण लिहू शकतो. त्याचप्रकारे चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक निबंध हे दोन निबंधाचे प्रकार पडतात. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या चरित्रात्मक किंवा आत्मचरित्रात्मक यामध्ये थोडासा फरक आहे. जरी मी इथं किंवा म्हटलं असलं पण यामध्ये फरक आहे. चरित्रात्मक म्हणजे काय तर लेखक स्वतः आपल्या स्वतःविषयी न लिहिता हे म्हणजे स्वतःविषयी ते लिहू शकतो पण दुसऱ्याच्या विषयी सुद्धा लिहितो. समजा महात्मा गांधींच्या विषयी आपल्याला निबंध लिहायचा आहे तर त्यांच्याविषयीचं चरित्रात्मक महात्मा गांधींचं जीवनचरित्र किती सुंदर होतं ते आपण चरित्रात्मक निबंधामध्ये मांडू शकतो. किंवा सावरकरांचे चरित्र आपण मांडू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण मांडू शकतो. आणि आत्मचरित्रात्मक निबंधामध्ये काय असतं की लेखक स्वतःविषयी यामध्ये लिहित असतो निबंधाच्या स्वरूपामध्ये. त्याला आत्मचरित्रात्मक निबंध असं म्हणतात. याच्यामध्ये लेखक स्वतःचे भाव भावना किंवा इतरांचे भाव भावना अनुभव जे त्याला आलेला आहे तो स्वानुभव असेल, स्वप्रसंग असेल किंवा आपल्या परिचयातील नावाजलेले प्रतिष्ठित जे काही व्यक्ती आहे त्यांच्या जीवनातील जे अनुभव आहे ते सुद्धा आपण चरित्रात्मक निबंधामध्ये आपण मांडू शकतो. त्याच प्रकारे सहावा प्रकार आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंधामध्ये आपण जास्तीत जास्त धार्मिक साहित्य जे आहे त्या धार्मिक साहित्यावरती आपण या ठिकाणी लिहू शकतो. यामध्ये निबंध वैचारिक जो काही निबंध आहे या वैचारिक निबंधामध्ये ज्ञानात्मक वैचारिक निबंध असंही याला म्हटलं जातं. आता लोकसंख्येचा प्रश्न, आशियाई खेळाच्या स्पर्धा यासारखे जे काही विषय आहे हे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामध्ये आपण वेगवेगळे विषय अजून मांडू शकतो. समजा अंतराळ युग आहे किंवा विज्ञान शापकी वरदान यासारखे विज्ञान शापकी वरदान सारखे काही निबंध आपण 10वी पर्यंत लिहिलेले आहे. हे वैचारिक निबंध आहे ते आपण या ठिकाणी मांडू शकतो. कारण या ठिकाणी खंडन मंडन करण्याचा विचारांचे खंडन मंडन करण्याचा ह्या वैचारिक निबंधामध्ये आपण करू शकतो. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक निबंधकार होऊन गेले. त्यामध्ये चिपळूणकर आहे, टिळक आहे, आगरकर आहे, सावरकर आहे, केळकर आहे, श्री परांजपे आहे. त्या लोकांनी वैचारिक साहित्य आपल्या महाराष्ट्राला दिलं आणि ते वैचारिक निबंध म्हणून आपण स्वीकारलेले आहे. जसं आपल्याकडे नाशिकमध्ये 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्यातील विचार सुद्धा आपण या वैचारिक साहित्य निबंधामध्ये आपण मांडू शकतो. त्याप्रमाणे ललित निबंध प्रकार हा पण आपल्याला दिसतो. यामध्ये काय असतं की लालित्य मांडत असतो. लालित्य म्हणजे काय ती यामध्ये पण कल्पना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कल्पना शक्तीला या ठिकाणी वाव आहे. म्हणजे निसर्ग, मानवी वर्तन, काल्पनिकता, काव्यात्मकता या ललित साहित्य निबंधामध्ये आपण देऊ शकतो. जे लालित्य हे साहित्याचे विशेष आहे. त्यामुळे या प्रकारामधील निबंध
किंवा साहित्यिक गुणविशेषांनी नटलेले असतात आणि म्हणूनच ललित निबंधाचे स्वरूप इतर निबंधाहून थोडे वेगळे असते. म्हणजे प्रतिभाशक्तीने साकार झालेला हा निबंध वाचकाला लेखकांना आनंद देणारा असतो असं म्हणतात. कारण अगदी नेहमीचा साधा प्रसंग हा या निबंधाचा विषय असतो. या निबंधातून लेखकाचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होत असते. तसेच मुक्त व खेळकर भाषा शैलीचा वापर केल्यामुळे वाचकांशी हितगुज केल्याप्रमाणे सुसंवाद साधला जातो. म्हणून ललित निबंध हे सुद्धा प्रथम पुरुषी एकवचनी म्हणजे मी ला किंवा स्वत्वाला देऊन या ठिकाणी हा निबंध आपण लिहू शकतो. या निबंधात वैयक्तिक अनुभवांचे कथन केलेले असते किंवा त्यास आत्मकथनपर ललित निबंध असेही विशेषण लावले जाते. यामध्ये जर आपण मराठी साहित्याचा विचार केला तर ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर हे जे काही लेखक आहेत, या लेखकांनी अशा प्रकारचे ललित निबंध लिहिलेले आपल्याला दिसून येतात. त्या प्रकारे सर्वात महत्वाचा आपण सर्व कॉमर्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहोत, वाणिज्य शाखेचे आपण विद्यार्थी आहोत आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्य विषयक निबंध हा सुद्धा एक निबंधाचा प्रकार आपल्याला दिसतो. यामध्ये व्यावहारिक बँकाचे जे व्यवहार आहे त्या बँकांच्या व्यवहाराविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण तो जो विषय आहे वाणिज्य विषय, त्यामध्ये आपल्याला ते वाणिज्य विषयक निबंध लिहिण्यासाठी ते जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला संपूर्ण असणं आवश्यक आहे. बँकेचे व्यवहार कशा प्रकारे होतात किंवा समाजामध्ये जे काय आर्थिक व्यवहार केले जातात त्या आर्थिक व्यवहारांचे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. वाणिज्य शाखेशी संबंधित असल्यामुळे आर्थिक उत्पादन विषयक प्रश्नांशी तो येतो. त्यामुळे वाणिज्य शाखेतील व्यवहारांचा जनतेशी काय संबंध आहे, सामान्य जनतेला माहिती देणे व त्यांच्या ज्ञानात वाणिज्य विषयक प्रश्नासंबंधी भर घालणे हा वाणिज्य विषयक निबंधाचा उद्देश असतो. आणि अशा प्रकारचे निबंध वाचनाने सामान्य लोकांचे या प्रश्नांचे गैरसमज दूर होऊ शकतात आणि म्हणून आपल्याला वाणिज्य विषयक सर्व माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये साधी भाषा, सरळ भाषा वापरणं आवश्यक आहे. आकडेवारी मोठ्या प्रमाणात दिली तर तो निबंध कंटाळवाणा वाटेल आणि म्हणून साधी, सोपी आणि सुटसुटीत भाषा या निबंधामध्ये मांडणं आवश्यक आहे. म्हणून मध्ये मध्ये इंग्रजी शब्दांचा उपयोग करणं हा जरी केला तरी चालेल किंवा आपले संत जे महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे उदाहरणं, त्यांच्या काव्याचे उदाहरणं असेल, त्यांच्या अभंगाची उदाहरणं जरी आपण या ठिकाणी दिले प्रत्येक निबंध साहित्य निबंध प्रकारामध्ये तरीही या ठिकाणी चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की आपल्याला निबंध लिहित असताना जे वेगवेगळे विचारवंत आहे त्या वेगवेगळ्या विचारवंतांचे विचार आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कारण निबंध लिहित असताना त्याचे कोटेशन आपल्याला या प्रत्येक निबंधामध्ये देणं हे आवश्यक असतं. त्यामुळे त्याची वाचन आपलं असलं पाहिजे. निबंध लेखन करत असताना काही तंत्रांचा उपयोग जर आपण केला तर नक्कीच आपला निबंध चांगला होईल. निबंध लिहित असताना पहिल्यांदा त्याचा आराखडा आपण छान करणं आवश्यक आहे. कशावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे त्याचं आराखडा आपण पहिल्यांदा तयार केला पाहिजे. त्याचं शीर्षक देताना उत्तम असं शीर्षक देणं आवश्यक आहे. शीर्षक पक्क झाल्यानंतर त्याची प्रस्तावना ही सुंदर लिहिणं आवश्यक आहे. विषयाची तोंडओळख आपल्याला हवी. निबंधाचा गाभा लिहित असताना मी मग सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला जे संतांचे विचार किंवा जे आपले ग्रेट पुरुष जे आपल्या भारतामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये जे विचार होऊन गेले त्या विचारवंतांचे, तत्ववेत्यांचे काही संदर्भ जर आपल्याला माहित असले तर आपण ते काढून ठेवावे जेणेकरून त्या विषयामध्ये किंवा त्या निबंधाच्या गाभ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मांडता येते. निबंधाचा समारोप पण तितका चांगला असला पाहिजे. पण हे सर्व करत असताना आपल्याला या खालील गोष्टींचा विचार करावा लागेल. म्हणजे माहिती, विवरण, स्पष्टीकरण, विवेचन, तर्कशुद्धता, विचारप्रधानता, कल्पनात्मकता, अन्य भाषेतील संदर्भ म्हणजे इंग्रजी असेल, संस्कृत असेल, हिंदी असेल, ही जी भाषा आहे या भाषेतील सुभाषित या निबंधामध्ये येणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो पण सुभाषित लिहित असताना ते सुभाषित अतिशय चपखलपणे किंवा त्यांचं शुद्ध लेखन हे चांगलं असणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सुबोधता आणि सुस्पष्टता त्या विचारामध्ये असणं अपेक्षित आहे. कारण निबंध लिहित असताना जो विचार तुम्ही मांडता आहे
त्या विचाराविषयी सुद्धा तुम्ही तुमचे विचार हे सुस्पष्ट असले पाहिजे. मार्मिक दृष्टांत, अलंकारिक भाषा, चपखल युक्तिवाद, नर्म विनोद स्थळे सुद्धा या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. तुम्हाला माहित असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्रे असतील, त्यानंतर पु ल देशपांडे असेल, यासारखे विनोदी लेखक होऊन गेले आणि त्यांचे विनोद मर्मस्थळी अतिशय छान आहे. त्यांचा उपयोग आपण या ठिकाणी करू शकतो. वेदक भाषाशैली, विचारांचे नाविन्य आणि अभिव्यक्तीचे स्वारस्य ह्या गोष्टी जर आपल्या निबंधामध्ये आल्या तर नक्कीच आपला निबंध हा उत्कृष्ट होऊ शकतो, यामध्ये शंका नाही. त्याचप्रमाणे आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असल्यामुळं हा जो काही सर्व निबंधाचा साहित्य प्रकार आपण बघितला, निबंधाचे प्रकार आपण बघितले, त्यामध्ये निबंध साहित्य प्रकारामध्ये कशा प्रकारे तो लिहिला जाऊ शकतो हे पण आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, काही संभाव्य प्रश्न आहे की याचा विचार जर आपण केला तर परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. यासारखे काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. हेच प्रश्न येतील असं नव्हे, यासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. म्हणजे निबंध म्हणजे काय स्पष्ट करा, निबंधाच्या व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा. आपण व्याख्या बघितलं, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती पण आपण बघितली. त्याप्रमाणे निबंधाचे प्रकार, निबंध लेखनाचे तांत्रिक घटक स्पष्ट करा. वाणिज्य व वैचारिक निबंधाची माहिती लिहा. ललित निबंधाची मांडणी स्पष्ट करा. यासारखे जे काही प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे आणि हे प्रश्न अजून काही प्रश्न तुम्ही शोधून त्या प्रश्नांची तयारी करणं हे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा ही जे लेक्चर होतं किंवा माझी पीपीटी तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही नक्कीच मला प्रतिक्रिया कळवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमचे लक्ष आभार.